नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण काल 37 साईजचं पेपर कटिंग आणि फॅब्रिक कटिंग केलं होतं त्याचं आज आपण शिवण करणार आहोत. तर तुम्ही लक्ष देऊन बघा. इथे आपण गळ्याचे साईडचे पार्ट घेतलेले आहेत आणि आपण आता डायरेक्ट गळा जो आहे तो फिनिशिंग देऊन घेऊया इथेच. अगदी पाव इंच एवढं मार्जिन कव्हर करून आपण तिथे एक टीप टाकून घेऊया आणि गळ्याला डायरेक्ट फिनिशिंग देऊया. इथे मी नख मारून घेतलेला आहे आणि आता ते साईडचं कट करून तिथे नॉच देऊन गळा पण उलटवून घेऊया. दाबटीप द्यायला विसरायचं नाहीये. दाबटीप दिल्याने आपला गळा फिनिशिंगला परफेक्ट बसतो, छान बसतो. आणि इथे आता आपण फिनिशिंगची एक टीप टाकून घेऊया आणि हे सगळं मी फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेतलेलं आहे. नंतर मी आता फक्त ते जॉईन करून घेते आणि मग नंतर फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेते, कारण की कपडा खूप सुळसुळीत होता आणि सरकत होता. हे पहा, आता आपण लगेच दुसराही साईडच्या पार्टला फिनिशिंग देऊन घेऊया. आणि इथे मी तुम्हाला प्रॉपर शिवण दाखवलेलं आहे, अगदी दोन्ही साईडचं दाखवलेलं आहे व्यवस्थित. मुंड्याच्या साईडून कटोरी जोडायचं पण कसं ते पण दाखवलंय आणि कमरेच्या साईडून कशी कटोरी जोडायची तेही दाखवलेलं आहे. तर लक्ष देऊन बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकही करा. इथे पण आपण आता लगेच फिनिशिंगची टीप देऊन घेऊया. पहा, इथे आपले गळा झालेला आहे आणि आता आपण इथे लगेच बाहीचं कटिंग घेऊया करून, कारण की बाही आपली कट झालेली आहे पण जे मधलं कटिंग होतं ते राहिलेलं. ते पहा, इथे मी मधून कट करून घेते इक्वल करून. आणि आता आपण ह्याचा मध्य काढून घेऊया, कारण की नाही सॉरी, आधी नॉच देऊन घेतले आणि आता आपण त्याला अर्धा इंच एवढी टीप देऊन घेऊया. हे जरा वेगळ्या पद्धतीने मी बाही जॉईन केलेली आहे, तेही बघा, जेणेकरून तुमच्याकडे अशी स्टोन वर्कची बाही वगैरे आली तर मग ते तुम्हाला कसं करायचं ते कळेल. आणि ज्या साईडला आपण चॉकने खुणा केलेल्या आहेत त्या साईडला अर्धा इंच इतका मार्जिन आपण उलटवून घेतलेला आहे. जो काही आपण बाही जोडायला घेतो तेवढा मार्जिन मी आधी एक फोल्ड करून घेतलेला आहे. हे पहा, आणि आता इथे मी बाहीचं मध्य काढते, कारण की एका साईडून जरासं स्टोनचं कमी होतं पण ते व्यवस्थित पुरले स्टोनचं पट्टी. तरी पण मध्य काढून घेतलात तर काही प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित बाही बसते. आणि इथे मी आता ह्या अस्तरच्या बाहीच्या सुद्धा मध्य काढून घेते.
आणि इथे आपण नॉच देऊन घेऊया. आणि इथे ते बघा आपण जे खून केलेला भाग आहे चॉकने ती वरती ठेवून त्याच्यावर सरळ आपण अशी वाही ठेवूया. जे आपण मध्य काढलाय ते मध्याला अगदी जॉईन करून व्यवस्थित मॅच करून ठेवूया. आणि नंतर तिथून टीप मारून घेऊया. पण टीप मारताना सिंगलचा दाब लावा, कारण की स्टोन असतात, स्टोन दाबमध्ये येऊ शकतात सुईमध्ये. ते इथे पहा मी सिंगलचा दाब लावून घेते. आणि एकदम सावकाश घाई न करता आपण तिथे टीप देऊन घेऊया, जेणेकरून स्टोन सुईमध्ये यायला नको पाहिजेत. आणि जर आलेच तर सुई तुटायची वगैरे शक्यता असते. इथे पहा मी एकदम सावकाश करते आणि तुम्हाला दाखवते मी किती सावकाश केलंय ते. हे पहा, आता हे पण मी फॅब्रिक ग्लूने चिटकवणार आहे. आता आपण तसंच दुसरंही करून घेऊया लगेच. तेही मध्यावरती ठेवून मग एक टीप सावकाश मारून घ्यायची आपल्याला इथे सुद्धा. व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, पण व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. आता इथे आपण बॅक पार्ट घेऊया. आणि आता इथे बघा, बॅक पार्टला मी अर्धा इंच जो आहे तो गळा कमी केलेला आहे. ही एक छोटी टिप आहे तुमच्यासाठी, जेणेकरून असं काय प्रॉब्लेम झाला तर करू शकता. आणि इथे मी शोल्डर कट केलेला नाहीये. इथे टिप गळा फक्त अर्धा इंच कमी केलेला आहे दोन्ही साईडून. आणि आता इथे आपण जसा गळ्याचा आकार आहे, जेणेकरून जसे स्टोन वर्क तुम्ही बघितलं असेल त्या पद्धतीने गळा मार्क करून घेऊया. आता इथे मी 4.5चा गळा घेतलेला, पण तो एक्स्ट्राचा आहे डिझाईन, म्हणून तो मी अर्धा पाऊण इंच खाली गेलाय आपला. तरीही चालेल, काय हरकत नाही, कारण की जेवढी डिझाईन असते तेवढा तर गळा आपल्याला घ्यायलाच लागतो. हे पहा, आता इथे आपण चेक केलं ते किती, अगदी अर्धा इंच बरोबर दोन्ही साईडून आपला गळा कमी झालेला आहे. इथे मी गळा कट करून घेतला. इथे शोल्डर लगेच कट करायचे नाहीये. ज्या वेळेला आपण बाही जोडू किंवा शोल्डर जॉईन करतो त्यावेळेला चेक करायचंय किती कमी जास्त येत आहेत आणि मग कट करायचंय. हे पहा, तर इथे जे कमरेच्या साईडला स्टोन आहेत ते स्टोन आपण काढून घेऊया आणि तिथे एक अर्धा इंचाची टिप देऊन घेऊया. हे पहा, आपले सगळे स्टोन काढून झालेले आहेत. आणि जेवढं आपण अर्धा इंच पाव इंच जेवढं आपण मार्जिन ठेवलं असेल पूर्ण उंचीमध्ये, तेवढं कव्हर करून तिथून एक टिप टाकून घेऊया.
जे राहिले होते मध्ये मध्ये स्टोन तेही आता आपण काढून घेऊन अर्धा ते पाव इंचावरती आपण टीप देऊन त्यालाही आपल्याला दाब टीप द्यायची आहे. सॉरी, त्याला दाब टीप नाही देता येणार कारण की आपण गळा आणि हे एकदम अटॅच करतोय, पण त्याला नॉच द्यायला विसरायचं नाही. आणि जर तुम्हाला दाबटीप देता शक्य होत असेल तेही तुम्हाला मी कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन कशी दाबटीप द्यायची. जर दोन्ही साईडून कव्हर केलं असेल तर नॉच दिले आणि उलटवून घेतलं आणि गळ्याला मी इथे नॉच दिलेच नव्हते म्हणून पुन्हा उलट केलं, गळ्याला नॉच दिले आणि मग टिप मारली. हे पहा, मी पुन्हा सरळ केलं, उलट केलंय आणि आता इथे मी गळ्याला नॉच देते. या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण असं पटकन विसरून जातो. आणि अगदी पाव इंच एवढंच इथे पण जसं मार्जिन आपण ठेवलंय तसं दाबटीप द्यायची इथे फिनिशिंग येण्यासाठी. आणि एक काळजी घ्यायची आहे इथे की जो अस्तरचा कपडा आहे तो आपल्या वरती आला नाही पाहिजे, त्याच्यामुळे मग गळ्याची फिनिशिंग बिघडते. फिनिशिंग बिघडत नाही पण ते चांगलं दिसत नाही, म्हणून तिथे जरा सावकाश घ्यायचं. कपडा अस्तरचा आतल्या हे सरकवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग पुढे टीप देत जायचं. हे बघा मी जसं सरकवते आणि आता इथे आपण कमरेच्या इथे एक टीप देऊन घेऊया. तिथेही तसंच सेम करायचंय, कपडा वरती नाही दिसला पाहिजे. आणि मध्ये येणारे स्टोन एक एक काढून घेत आहे तिथे मी. आणि सर स्टोन वर्क वगैरे जर असेल तर शक्यतो सिंगल दाबाचाच वापर करा. आणि हे पण मी आता साईडचं जे आहे ते फॅब्रिक ग्लूने चिटकवून घेते आणि मग आता आपण पुन्हा शिवायला येऊया. सगळं चिटकवून कट करून आणलेलं आहे ते मी मशीनवरती. आता इथे आपल्याला टक्स द्यायचे नाहीयेत बॅक पार्टला कारण की पूर्ण टिक्यांचं वर्क असल्यामुळे, स्टोन असल्यामुळे ते मी कट करून टाकलेलं आहे कटिंगच्या वेळेलाच. तर इथे आपण नॉच देऊन घेऊया आणि त्यात आपण प्रिन्सेस कट जोडून घेऊया. जेवढं आपण मार्जिन ठेवलंय शिवण्यासाठी तेवढं घ्यायचंय. इथे आपण आधी दाब चेंज करायला विसरले, ते चेंज करून घेऊया दाब. जे काही आपण अर्धा इंच पाव इंच घेतलं असेल तेवढं कव्हर करायचंय कारण की मग झोळ येत नाही मुंड्यामध्ये. तुम्ही जर अर्धा इंच मार्जिन घेतलं असेल आणि पाव इंच जर कव्हर केलं तर मग ते दोन्ही साईडचं पाव इंच बोलल्यानंतर अर्धा इंच एवढा कपडा वाढतो आपला आणि मग तिथे तिथे झोल येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जर तुम्ही अर्धा इंच मार्जिन घेतलं असेल तर अर्धा इंचच कव्हर करा आणि त्याच्यापेक्षा जास्तही करू नका. जास्त केल्यानंतर ब्लाऊज खेचला जातो. आता इथे बघा मी मध्यामध्ये एक 3 इंचाचा 3.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे आणि त्याची रुंदी पाव इंच घेतलेली आहे. हा बघा किती सुंदर पफ तयार होतो. आणि आता हे मी कमरेच्या साईडून दाखवते जोडून. जे आपण नॉच दिलेले आहेत टक्स पॉइंटवर ते एकमेकाला मॅच झाले पाहिजेत. शक्यतो प्रयत्न करा मॅच होण्याचा. अगदी
1-2 रेषा मागे पुढे झालं तरी चालतं, पण अर्धा इंच किंवा 1 इंच एवढा फरक येऊन देऊ नका. इथे पण आपण डबल टिप देऊन घेऊया आणि मधला जो टक्स आहे तो देऊन घेऊया. हे पहा, आता इथे आपल्याला मुंड्यापासून कमरेपर्यंतचा मागचा भाग मोजून घेतला आणि इथे बघा आपण हा पुढचाही तसाच मोजून घेतला आणि जेवढं काही मार्जिन पाहिजे आपल्याला कमरेच्या तिथे फिनिशिंग पट्टी लावायला तेवढं मार्जिन ठेवलं, बाकीचं एक्स्ट्राचा कट करून घेतला आणि आता इथे आपण फिनिशिंगची पट्टी लावूया. आणि हे ज्या वेळेला आपण फिनिशिंगची पट्टी लावतो त्यावेळेला हे मोजायचं, जेणेकरून नंतर आपल्याला कटिंग वगैरे मुंड्यामध्ये करायला लागत नाही. आणि मग आपली जी मुंड्याची ज्या वेळेला आपण बाही जॉईन करतो त्यावेळेला मुंडा आपला वर खाली होत नाही, व्यवस्थित शिलाया चारही कोपरे एका ठिकाणी येतात. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या फक्त लक्षात ठेवला की तुमचं शिवण एकदम छान होईल, ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येईल. इथे पण आपण तसंच मोजून घेऊया आणि ते सरळ करून तिथे ही फिनिशिंगची पट्टी लगेच लावून घेऊया. ते पण दाबटीप दिले आणि मग 1/2 इंच इतकं मार्जिन फोल्ड करून एक टिप टाकून घेऊया आतल्या साईडून. आता इथे मी 1/2 इंच एवढं कव्हर केलं आणि इथे मुंड्याचा थोडासा मला कमी पडला, म्हणजे जो 1.5 इंच आपला स्टिचिंग मार्जिन राहतो तो इथे 1/2 इंच एवढाच राहिलेला आहे, कारण की मुंड्यामध्ये जो वाढला होता तो 1/2 इंच टक्स मी कमी केलाय टक्समध्ये, त्या आपण जो मुंड्यातला टक्स घेतो तिथे. त्याच्यासाठी मग मी जे आपलं स्टिचिंग मार्जिन आहे ते 1.5 इंच असतं, तिथे मी 1/2 इंच एवढंच घेतलेलं आहे. तसं केलं तरीही चालतं, फक्त नवीन असाल तर त्या गोष्टी लक्षात ठेवा, आपल्याकडून काय कुठे चूक झाली आहे, काय प्रॉब्लेम झालाय, तसं मग पुढे आपण शिवताना ऍडजस्ट करायचं असतं ते. आता आपण इथे लूप पट्टी काढून घेऊया. ज्या साईडला आपण जिथे लूप लावतो ती पट्टी काढून घेतली आणि त्याला 1/2 इंच एवढं मार्जिन कव्हर करून फोल्ड करून घेतलं, एकावर एक 2 पट्ट्या ठेवून. आणि आता आपण गळ्याला फिनिशिंग दिलेली आहे म्हणून डायरेक्ट लूप पट्टीला ही दोन्हीकडून फिनिशिंग देऊन घ्यायची आहे, कारण की आता आपल्याला पायपिंग वगैरे करायची नाहीये, पट्टी वगैरे जोडायची नाहीये, तर तेही लक्षात ठेवायचं. आणि आता इथे पुढे बघा मी कसं फिनिशिंग करते ते. उलट्या साईडला सरळ साईड ठेवली, अर्धा इंच खाली कपडा सोडून दिलेला आहे, वरच्या साईडला आपल्याला इथे अर्धा इंच सोडायचं आहे दोन्ही साईडून. आणि इथे बघा ते अर्धा इंच सोडलेले ते आतल्या साईडला मी फोल्ड केलंय आणि जे वरचं आहे तेही मी आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेलं आहे अर्धा इंच. आणि आता ती पट्टी व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला लूप पट्टी लावायची आहे. शिलाई दाब शिलाईवर ही शिलाई आली पाहिजे. हे पहा, काहीही टेन्शन न घेता आपलं दोन्हीकडे फिनिशिंग झालेलं आहे. आता हुक पट्टी लावतानाही सेम तसंच करायचंय, वेगळं काय नाहीये त्याच्यामध्ये.
इथे लूप पट्टी आपल्याला कमी पडत होती हुकांसाठी, ते आपण जॉईन करून घेतली. तर ती मध्यातून फोल्ड करून घ्यायची आणि तीही अर्धा इंच खाली सोडायचं आहे एक्स्ट्रा, आणि ती आपल्याला लावून घ्यायची आहे. अगदी लूप पट्टी लावली तशीच सेम हुक पट्टी ही लावायची आहे. फक्त लूप पट्टी आहे ती आपली डाव्या साईडला येते आणि हुक पट्टी आहे ती उजव्या साईडला लावायची. हे पहा, तिथे आपण शोल्डर, आता इथे जरा प्लीज लक्ष देऊन बघा, इथे आपण अर्धा इंचावरती शोल्डर जॉईन केलेले आहेत. आता इथे बघा एवढा एक्स्ट्रा आलेला आहे, तो मी बघा अगदी व्यवस्थित शेप देऊन कट केलेला आहे तो भाग. आणि इथे ज्या वेळेला आपण बाही जोडायची आहे त्यावेळेला लक्षात ठेवायचं, जो अर्धा इंच मार्जिन आपण घेतो बाही जोडायला, तो इथे 1/2 इंचच घ्यायचा आहे शोल्डरच्या तिथे. बाहीचं मार्जिन आहे ते अर्धा इंच घ्यायचंय, शोल्डरचं मार्जिन आहे ते 1/2 इंच घ्यायचंय, कारण की आपला 1/2 इंच एवढा गळा कमी झालेला आहे, अर्धा इंच एवढा गळा कमी झालेला आहे. मग ते 1/2 इंच तिथे कव्हर करायचं. आणि आपला गळा थोडासा वाढल्यामुळे तो फाकला गेलाय, म्हणून ह्या ब्लाऊजला अजिबात प्रॉब्लेम आलेला नाहीये, खूप सुंदर बसलेला आहे. अगदीच तुमचा गळा कमी असेल तर हे तुम्ही लक्षात ठेवा, आधीच चेक करा व्यवस्थित. आता माझा इथे गळा थोडासा मोठा होता, 5 पेक्षा मोठा होता, म्हणून माझा शोल्डर कमी झाला, त्याला काही प्रॉब्लेम आलेला नाही. अगदीच तुमचा 3.5चा वगैरे गळा असेल बोटनेक मध्ये तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ते तेवढं फक्त कटिंगच्या वेळेला लक्षात ठेवा. आणि इथे आपण आता बाही जोडून घेतलेली आहे, आणि बाही जोडताना मुंड्याच्या तिथून 1/2 इंच एवढाच अंतर ठेवायचं आहे, आणि बाही मात्र अर्धा इंच आतमध्ये गेली तरी चालेल. फक्त मुंड्याच्या तिथेच, जिथे मुंड्याच्या तिथून 1 ते 1.5 इंच खालच्या साईडून, दोन्ही साईडून ते डबल शिलाई टाकून घेते मी, आणि आता फिटिंग करून घेते. आता बाही मात्र मी तुम्हाला एकच दाखवली आहे जॉईन करताना, ते दोन्ही साईडना दाखवलेलं आहे. ते पहा, दंडघेराचा निम्म्या इथे आपण फिटिंग टाकून घेऊया. आणि जेवढे स्टोन मध्ये येणारे होते तेवढे स्टोन मी इस्त्री फिरून, ते अस्तरच्या साईडला इस्त्री फिरवून गरम केले आणि मग ते काढलेले आहेत, जेणेकरून असे स्टोन पटकन निघतात. आणि आता आपण इथे फिटिंग टाकून घेऊया. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला काय असंच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर प्लीज कमेंट करा. इथे पहा, इथे मी मार्किंग करून घेतलंय दंडघेराचा निम्मे अधिक 1.5 इंच पुढे.
इथे फक्त मुंड्यामध्येच आपल्याला 1.25 इंच आलेलं आहे. बाकी कमरेमध्ये पण 1.5 इंच आलेलं आहे आणि बाहीमध्येही 1.5 इंच आलेलं आहे. इथे पहा आपण दुसरीकडेही लगेच सेम फिटिंग करून घेऊया. इथे कमरेचा 4था भाग घेतलाय मी. पुढे बरोबर 1.5 इंच राहिलेला आहे, 1.25 इंच. 1.25 इंच आतमध्ये गेलं आधी स्टिचिंगसाठी. आणि ही आपण सरळ लाईन आखून घेतली. इथे पण दंडघेराचा निम्म्या पुढे 1.5 इंच एवढं परफेक्ट मार्जिन राहिलेलं आहे. तिथेही आपण लाईन आखून घेतली आणि मग फिटिंग करून घेऊया. पहा आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. ब्लाऊजही पूर्ण झालेला आहे. आणि तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला ते सांगा. मी तुम्हाला पुढे दाखवते. ब्लाऊजचे फोटो दिलेले आहेत, ठेवलेले आहेत. तर तुम्ही मला सांगा हा ब्लाऊज कसा वाटला ते. आणि तुम्ही प्रयत्न करून बघा. इथे कमरेमध्ये थोडंसं एक्स्ट्रा झालेलं ते मी 1.25 इंच शिलाई देऊन कव्हर केलंय. आणि पुढे हा पहा ब्लाऊज आपला झालेला आहे. खूप छान बसलाय. थँक्यू. बाय.